महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजनेच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित करण्यामध्ये येत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे एकूण 8 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मात्र शेतकरी बांधवांना भेटला नव्हता। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झाला होता, अगदी त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्यांचे पैसे आजच जमा होणार आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं की टप्प्याटप्प्याने वाटप केला जात आहे। सरकारच्या माध्यमातून 2 याद्या आता लावण्यामध्ये आल्या आहे आणि पहिल्या यादीमध्ये 18 जिल्ह्यांचा समावेश आहे। अगदी एका मिनिटांमध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। त्याच्यासाठी हे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्कीच पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर बघा, आता आज नेमकं कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मागच्या वेळेस पीएम किसान योजनेचाही हप्ता भेटला होता। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता उशिरा भेटला होता, परंतु 9वा हप्ता तर भेटलाच नाही। 9वा हप्ता गेल्या कित्येक महिन्यापासून रखडलेला आहे। आता 10व्या हप्त्याचा सुद्धा टाइम आला आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मात्र जमा झालेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता 18 जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण केलं जात आहे। तुम्हा सर्वांना माहित आहे, आज सकाळी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला। त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून हा निर्णय आता घेण्यामध्ये आला। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 8वा हप्ता भेटला होता का? जर तुम्हाला 8वा हप्ता भेटला असेल तरच त्या पात्र लाभार्थ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की केंद्र सरकारचे पैसे वेगळे येत असतात आणि राज्य सरकारचे पैसे म्हणजे की नमो शेतकरी योजनेचे पैसे 2000 हे वेगळे दिले जातात। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आली आणि सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यामध्ये येत आहे। त्यामुळे तुम्हाला मागचा हप्ता भेटला होता का? जर तुम्हाला भेटला असेल तर तुम्हाला हा पण निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे। महत्त्वाचं आहे ती म्हणजे की 18 जिल्ह्यांची यादी। तर शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण यादी पाहून घेणार आहोत, त्यामुळे 2 मिनिट वेळ काढून हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। आता बघा, सरकारच्या योजनेनुसार आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप केला जात आहे। सकाळी 10 ते रात्रीचे 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या मोबाईलमध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेज आता येतील। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळाला आहे, त्यांच्याच बँक खात्यामध्ये हे मेसेज येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही 9व्या हप्त्यासाठी तयार राहायचं आहे। सरकारने काही कामे सुद्धा तुम्हाला करायची सांगली होती, ती कामे तुम्ही केली आहे का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केली नसतील तर मग थोडी अडचण मात्र येऊ शकते। तर मग सर्वात महत्त्वाचं आहे ती म्हणजे यादी। चला तर सर्वात लवकर यादी पाहून घेऊया। हो शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे की डीबीटीच्या माध्यमातून हे वाटप आजच होणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा नियम केंद्र सरकारच्या योजनांपेक्षा थोडा वेगळा आणि या ठिकाणी लावलेला आहे। त्यामुळे ज्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक बाबी आतापर्यंत पूर्ण झाली नाही, त्यांना नमोचा हप्ता मात्र मिळणार नाही। पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने अद्ययावत केली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेली 3 कामे पूर्ण केली आहे का? जर ती 3 कामे तुम्ही आतापर्यंत केली नसतील तर मग तुम्हाला चला आता मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। सरकारने तुम्हाला कोणती कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहे। कोणती कामे तुम्ही केल्यानंतर तुमच्या खात्यावरती पुढील काही तासांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्ता जमा होणार आहे, हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासोबत कोणते 18 जिल्हे आहेत हे देखील आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, 1 ते 2 मिनिट वेळ काढून नक्कीच पहा। चला शेतकरी बांधवांनो, हे जाणून घेऊया की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार, आणि त्यानंतर लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे एका मिनिटांमध्ये जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुमच्या जिल्ह्यांचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल, तर शेतकरी बांधवांनो संपूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती आज पुढील काही तासांमध्ये जमा होणार आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्या म्हणजे की 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा। कधीही तुम्हाला आज या ठिकाणी मोबाईलवरती मेसेज येणार आहे, पैसे क्रेडिट आले म्हणजे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000
रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये. तर आता चला शेतकरी बांधवांनो, कोणते शेतकरी बांधव पात्र असणार तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती म्हणजे की फार्मर आयडी कार्ड. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडेंटिटी कार्ड नाही असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड आहे का, नसेल तर तुम्ही अपात्र होणार आहेत हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर नंबर 2 वरती काम आहे शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडेंटिटी कार्ड नसेल तरीही तुम्ही जवळच्या कृषी सेंटर वरती जाऊन काढू शकता. आता नंबर 2 वरती काम आहे ई केवायसी. ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. अनेक शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली देखील आहेत, परंतु ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे. शेतकरी बांधवांनो, ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत हे देखील लक्षामध्ये घ्या. त्यामुळे ई केवायसी नक्की करा. त्यानंतर महत्वाचं तिसरं काम आहे फार्मर, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड हे तुमच्या बँक पासबुकशी लिंक असणं गरजेचं आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे अशा शेतकरी बांधव आधार कार्ड हे बँक पासबुकशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि अन्यथा जे शेतकरी बांधव लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत. तर आता शेतकरी बांधवांनो, हे कामे पूर्ण असल्यावर तुम्ही पात्र असणार आहेत. शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल.